राजसी आणि मी नाही मान्य मान्य हे बघ, ह्या लग्नाला माझा आधीपासून विरोध होता हे तुलाही माहिती आहे आणि तू मला आवडतोस हेही तुला माहिती आहे, पण या लग्नाला माझा ऍक्च्युली का विरोध होता हेही तुला माहिती माहिती आहे आणि त्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. हे बघ अरे ह्यासाठीच तर तुम्हाला आवडतोस. कसं आहे तुला लोकांचं मन कळतं आणि तू लोकांच्या मताचा आदर करतोस आणि ह्या सगळ्याचा विचार करता मला असं प्रामाणिकपणे वाटतं की माझ्या राजसीसाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळणार आहे. तुम्ही करून टाका लग्न. काका हे बघा तुम्ही काहीतरी विचार करून तुमचा निर्णय बदललाय जो की तुमच्या जागी योग्य आहे, पण मी अजून माझा निर्णय नाही बदललाय. मला क्षमा करा. अरे राजसी बरोबर लग्न नाही करू शकत मी. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य नाही आहोत. म्हणजे ती आणि मनाविरुद्ध कुठलंही नातं जोडलं तर कुणी सुखी राहू शकणार नाही काका. तुम्ही प्लीज समजून घ्या मला काय म्हणायचं. करेक्ट आहे तू, करेक्ट. मला एवढंच सांग, तुझं दुसऱ्या कुठल्या मुलीशी अहो नाही तसं काही अरे नाही. मग नाहीये तर मग राजसीचा विचार करायला काय हरकत आहे? हा ठीक आहे. हे बघ मी तुला आग्रह करणार नाही, पण पुढे मागे कधी तुझा विचार बदलला तर निसंकोच मला सांग. एवढं मात्र प्रॉमिस दे. माझा विचार नाही बदलणार आहे काका, तरी प्रॉमिस करतो. दीदी दीदी रेणुका, अगं काय झालंय? एका हाकेत येत आहेत नाही हा? दिवसभर मोबाईल घेऊन आतमध्ये पडून असतेस महाराणीसारखी. घरातली कामं कोण करणार? चल मांडी घासून घे. असं काय करतेस? चिडचिड करून काय सांगते? कुठे आहेत भांडी? मग केर काढ. अगं काढलायस ना सकाळी. कणिक मळायला सांगितली होती, मळलीस? आहे फ्रीज मध्ये. फ्रीज मधली नाही, ताजी मळ. चल घे. अगं काय झालंय तुला? हे काम करायला नको. आई अगं राजसी, ओटा पुसून घे. अगं ये तू ये. अगं ये. अगं उभी काय दारात ये. अगं चप्पल कुठे काढतेस? नेहमी येतेस ना. ये बस. एक मिनिट. आय हॅव सरप्राईज फॉर यू. सरप्राईज? टाडा! अगं हे काय? गिफ्ट. गिफ्ट माझ्यासाठी? अगं पण काय म्हणजे माझा वाढदिवस असलं असं काही नाही. गिफ्ट द्यायला बर्थडेचं ओकेजन असायला हवं असं काही नाहीये, आणि माणसाला सुटेबल असं गिफ्ट आपण कुठल्याही ओकेजनला देऊ शकतो. आणि हे गिफ्ट तर तुम्ही डिझर्व करता. ओपन इट. उघडू? येस नाव. आता अगं अगं जोड आहे काय ग? बॉक्स तर खूप मस्त आहे. ये वाडग, समीरने दिलंय गिफ्ट हे तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्या हातात पडलंय वाडग.
कन्फ्युज्ड? आपण इतके एफर्ट्स घेतले इम्पॉसिबलचं पॉसिबल करायला. मी एवढं कन्व्हिन्स केलं माझ्या पप्पांना. ते समीरकडे गेले, त्यांनी लग्नाची ऑफर दिली आणि समीरने लग्नाची ऑफर नाकारली. एवढी ह्यूज प्रॉपर्टी लाथडली आहे त्याने. नाही, त्याला ग्रो व्हायचं नाहीच आहे, मोठं व्हायचं नाहीच आहे त्याला. मला नाकारून हे भिकेचं वाडगं तुमच्या हातात पाडली. राजसी, राजसी काय राजसी? कळतंय ना सगळं? अंडरस्टूड? नाही, नको. माझ्यासाठी हे शब्द इथून पुढे तुझ्या डिक्शनरीतनं काढून फेकून द्यायचे. वाव. एक मिनिट. ऍक्च्युली ड्युटी संपली होती, घरी चाललो होतो. तेवढ्यात तुम्ही दिसलात. तुम्ही घरीच चाललात ना? हो. मग चला ना.